भारतीय जनता पार्टी म्हणटा ते एक प्रोपगंडा मशीन आणि देशाच्या सगळ्या जनतेक खबर आहा की नरेंद्र मोदीन देशाच्या जनतेक कशें पटयलें. पयलीं सांगलें अच्छे दिन येतले. आज 12 वर्सां जाली. प्रत्येक देशाचो नागरीक आज काबार जाला. कोणाच्या हातीन आज पयशे ना, अनएम्प्लॉयमेंट वाडला, बेजीक सुविधा लोकांक मेळना. दुसरे ताणें सांगिल्ले 15 लाख रुपया सगळ्यांच्या अकाउंटान घालता म्हणून. खंय गेले ते 15 लाख. तिसरे ताणें सांगिल्ले की वर्साक आपूण 2 कोटी रोजगार दितलो. आज 12 वर्सां जाली. 2 कोटीच्या हिशोबान 24 कोटी मेळपा आशिल्ले. मेळ्ळो. आज गोंयचो युवा आज तडफटा मरे. सो दिस इज अनादर हिपोक्रेसी ऑफ भारतीय जनता आणि नरेंद्र मोदीचे सरकार. लोकांक दिशाभूल करचे न्ही. आता नारी शक्ती वंदन अधिनियम हे जे बिल जे हाडलां दिस इज अ फार्स. कित्याक ते बिल जर आमी पळयत दॅट बिल इज अ डिलिमिटेशन बिल. वुमन रिजर्वेशन बिल 2023 सगळे युनायटेड ऑपोजिशन पार्टीन इन्क्लुडिंग काँग्रेस पार्टीन समर्थन दिल्लें. युनॅनिमसली विथ वन वॉयस वी हॅव पास द बिल. नरेंद्र मोदी कोण आडायता ते बिल आज इम्प्लिमेंट करपाक. जो एक रॉंग प्रोपोगंडा हे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि जे अंधभक्त जे आसा तांणी बंद करचे. आम्ही अजूनही सांगता, आमचे लीडर श्री राहुल गांधीन सांगला की तुम्ही 2023 जे बिल हाडले फॉर वुमन रिजर्वेशन वेर वी हॅव सपोर्टेड गेट इट इम्प्लिमेंटेड. वी विल हेल्प यू इन दॅट. मोदी सरकार ते कित्याक करना. 2021 सेन्ससा प्रमाणे वुमन रिजर्वेशन कर. वी आर रेडी. बट वुमन रिजर्वेशनच्या नावार तू जर तर डिलिमिटेशन बिल चोर वाटेन हाडटलो जाल्यार ते ह्या देशाच्या जनतेक ते कबूल ना. सेन्सस 2000 तूं आतां 27 करता म्हणटा. लेट कास्ट सेन्सस हॅपन अँड देन विथ डिलिमिटेशन लेट द नंबर ऑफ सीट्स इन्क्रीज जाता काय डिक्रीज जाता ते सेन्ससा प्रमाणे ठरवया मरे. Like, subscribe, and get notified.